हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. आजच्या सेवेसाठी श्रीमद भगवद्गीतेमधील श्लोक आहे तो आपण इथे घेणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी घेतलेला हा जो श्लोक आहे परमपवित्र श्रीमद भगवद्गीता समस्त मानवाचं कल्याण करणारी अध्याय 8 श्लोक क्रमांक 5. 28 श्लोक असलेल्या ह्या अध्यायामध्ये ह्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला सांगत आहे की ज्यावेळेस आपला अंतकाल जवळ येतो त्यावेळेस भगवंताचं स्मरण करणं आवश्यक असतं. आणि जो भगवंताचं स्मरण करतो अंतकाल जवळ आला त्यावेळी त्याला सद्गती मिळते, यात कुठल्याही प्रकारे संशय नाही. कारण संशय घेणाऱ्याला गती मिळत नाही. अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न पर न सुखम न परामगतीम. म्हणून कोणीही संशय न घेता अंतकाळी भगवंताचं स्मरण करा. प्रस्तुत श्लोकाचं सरळ अर्थ. याचा जो शब्दार्थ आहे हा असा होता, परंतु आपण याच्या पुढे याचा भावार्थ पाहणार आहोत, याचा गूढार्थ पाहणार आहोत. आज जे आपण सर्व इथं जमलो आहोत, थोडक्यात परिहार द्यायचा म्हणजे सगळ्यांना कारण ज्ञात आहे. आजच्या कार्यक्रमाचे कारण सर्वांना ज्ञात आहे. आपण सर्व वैकुंठवासी प्रकाशराव देशमुख यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने एकत्र जमलो आहोत. कोणालाही विश्वास बसणार नाही की वैकुंठवासी प्रकाशराव देशमुख असे अचानक आपल्यातून निघून जातील. जरा मरण यातून सुटला कोण प्राणितात, दुःखमुक्त जगला कार्य कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नियती पुढे कोणाचंही काही साधत नाही. वैकुंठवासी प्रकाशराव यांची सात्विक वृत्ती, प्रामाणिकपणा, सर्वांशी आपलेपणाने वागणे सर्वांना ज्ञात आहे. त्याचाच परिणाम आज इथे त्यांच्यावर प्रेम करणारी असंख्य मंडळी जमली आहे. यालाच खरी जीवनाची कमाई म्हणतात. घडू नये असा दुःखद प्रसंग आज आपल्या समोर घडलेला आहे. त्यांचे बंधू श्री उत्तमराव पंडितराव देशमुख, श्री बापूसाहेब पंडितराव देशमुख, मुले श्री प्रवीण उर्फ बाळू प्रकाशराव देशमुख, श्री संदीप उर्फ नाना प्रकाशराव देशमुख, तसेच श्री अतुल उर्फ आप्पा उत्तमराव देशमुख, समस्त देशमुख परिवार सर्व शोकाकुल आहेत. यांच्या दुःखात समस्त मित्र परिवार व गावकरी सहभागी आहेत. त्यांच्या परिवाराला
हे दुःख सहन करण्याची व यातून बाहेर पडण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो आणि वैकुंठवासी प्रकाशराव यांच्या जीवात्म्याला ईश्वर सद्गती प्राप्त, त्यांचा पुढचा प्रवास सुरळीत पार पडो ही सर्वांच्या वतीने मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. प्रवचनासाठी मला आमंत्रित करणारे रायकर हरिभक्त परायण महाराज, तर आज त्यांनी मला बोलवलं. आज मी इथं सेवा देण्यासाठी आलो आहे. आपला तो श्लोक आहे आजच्या चिंतन सेवेसाठी, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया. अंतकाळी माणसाने भगवंताच्या नामाचं स्मरण केल्यास त्याला सद्गती प्राप्त होते. पण का हो, प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असत का अंतकाळ कोणाला समजतो? मला कळेल का माझा शेवट कधी आहे? जर माझा शेवट मला कळला तर मी नामस्मरण नक्की करेल. पण कोणालाही आपला मृत्यू कधी येणार आहे हे तर कळतच नाही. मग भगवंत इथे म्हणताय अंतकाली स्मरण करा, म्हणजे नेमकं काय समजलं तर पाहिजे. आज कोण कधी केव्हा जाईल सांगू शकतो का आपण? कुठली घटना कधी काय घडते सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. कुठल्याही प्रकारचं पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान, अहंकार नियती पुढे चालत नाही, तिथे वशिला चालत नाही. एक सुद्धा श्वास अतिरिक्त आपण विकत घेऊ शकत नाही. जो जिथे असेल तिथे त्याच्या अकाउंटमध्ये श्वास संपले की त्याला भगवंत घेऊनच जाणार. त्यावेळेस तो स्थळ, काल, परिस्थिती पाहत नाही. म्हणून कोणाला माहिती कोणाचा अंतकाल केव्हा येणार आहे. मग स्मरण अंतकाली करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण चिंतनामध्ये पाहणार आहोत. कारण फक्त जर शेवटीच नामस्मरण करायचं तर जीवनभर मग काय करायचं हा पण प्रश्न आपल्याला पडतो. म्हणून बघा ना, चालता बोलता हसता खेळणारी बोलणारी व्यक्ती अचानक निघून जाते. आपल्याला म्हणजे विश्वास सुद्धा बसत नाही की असं कसं होईल. म्हणून मृत्यू हा कधी येईल, केव्हा येईल याच्यासाठी तयारी करायला पाहिजे की नाही. आज आपण जर कुठं प्रवासाला जायचं असेल तर आपण सगळी तयारी करतो की नाही. पाण्याची बॉटल घेतो, औषधं घेतो, कपडे लत्ते घेतो, सगळं काही घेतो. म्हणजे साधारण फिरायला जायचं तर प्रवासाची तयारी करतो. मग इथून जीवनापासून मृत्यूपर्यंत तो सफर आहे. तर आपल्याला भगवंताला भेटायला जायचंय मृत्यू म्हणजे, मग त्याची तयारी केली का? मग ही तयारी करायला पाहिजे की नाही पाहिजे. तर ह्याच श्लोकामधून हेच आपल्याला समजवलेलं आहे. मग आपण म्हणतो का भगवंता आम्ही असं काय पाप केलंय का आमच्या जीवनामध्ये अशी घटना घडावी. व्यक्ती सात्विक होते, सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारी होते, सगळ्यांसाठी धावून जाणारी होते, स्वतःच्या सुखाचा कधी विचार नाही केला, सगळ्यांसाठी झिजले, आपल्या सुखातच त्यांनी त्यांचं सुख पाहिलं. मग असं काय चुकलं का भगवंता तू त्यांना घेऊन गेला. प्रत्येकाच्या मनामध्ये येतच ना, प्रत्येकजण भगवंताला विचारतोच ना, तर देवा असं काय घडलं का आमच्यातून आमची व्यक्ती निघून झाली. मग आपल्याला असं वाटतं का देवा तू आमचा नाहीच का रे, तू नाही आहेस का. यावेळी गीतेमध्ये याचं उत्तर मिळतं. ईश्वरम सर्वभूतानां हृदयेषु ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. की भगवंत हे सगळं विश्व यंत्राप्रमाणे मायेने चालवत असतो. इथे ज्यावेळेस आपण रेल्वेत बसतो तर स्टेशन ज्याचं जिथपर्यंत आहे, जेवढं तिकीट काढलं आहे तेवढंच असतं. तिथं त्याला डब्बा सोडून, माणसं सोडून उतरावंच लागतं. तसं ह्या विश्वामध्ये आपण सफर करतो आहे. आपले श्वास संपले का आपल्याला उतरावंच लागतं. म्हणून त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपद्यन्ते माया मे तांतरन्ति ते. ही जी माया आहे, ही माया ही जी आहे ही सगळ्यांना खेळवते. आणि म्हणून अशी माया मध्ये अडकायचं का मायाधिपतीमध्ये अडकायचं याचा पण विचार आपल्याला करावा लागेल. मग भगवंता आमच्या सामान्यांना ही माया सतावते का? करा विचार. सत्पुरुषांच्या जीवनामध्ये असे प्रसंग नाही आलेत का? आठवा, खूप सारे प्रसंग आलेले. त्यावेळेस कळतं का दुःख फक्त मला नाही झालेलं तर सत्पुरुषांना देखील झालेलं आहे. आठवा तो प्रसंग महाभारताच्या काळामध्ये ज्यावेळेस सुडाने पेटलेला अश्वत्थामा तो ठरवतो का मी 5 पांडवांना ठार करेन. आणि ज्यावेळेस तो ठरवतो तो रात्री
मध्यरात्री ज्यावेळेस द्रौपदीचे 5 पुत्र झोपलेले होते, त्याला वाटलं का हे 5 पांडव झोपलेले आहेत. त्याने झोपेमध्ये 5ही पुत्रांना, द्रौपदीच्या 5ही पुत्रांना ठार केले. आणि ज्यावेळेस ही घटना सकाळी समजली, त्यावेळी द्रौपदी थाय मोकलून रडू लागली. भगवंता, काय चूक आहे माझ्या पुत्रांची? काय चूक केली त्यांनी का त्यांना असं जावं लागलं? त्यावेळी द्रौपदी भगवंताला म्हणते का माझे पुत्र तू मला परत जिवंत करून दे, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतात, द्रौपदी तुझे 5 पुत्र मी जरूर जिवंत करेन, फक्त एक माझी अट आहे का तू एक घर मला असं दाखव का ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यावेळेस द्रौपदी भानावर येते आणि त्यावेळेस भगवंताची क्षमा मागते. बरोबर आहे, ज्यावेळेस प्रचंड दुःख होतं त्यावेळेस माणूस भावातिरेकाने भगवंताला देखील बोलतो. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग सांगतो तुम्हाला. ज्याला भगवंत स्वतःचा सखा म्हणतात, अर्जुन, गीतेमध्ये म्हटले आहे, भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हेतदुत्तमम. आपले रहस्य आपण कोणाला सांगतो? जो जितका जवळचा असेल त्याला सांगतो. विचार करा, साक्षात भगवंताला आपलं रहस्य सांगावं वाटलं असा अर्जुन किती श्रेष्ठ असेल. असा अर्जुन ज्याला भगवंत म्हणतात पांडवानां धनंजया, म्हणजे तू माझी विभूती आहेस. असा अर्जुन, श्रेष्ठ भक्त अर्जुन, भगवंताने सांगायचं आणि अर्जुनाने करायचं, कधीच तक्रार नाही. अशा अर्जुनाबद्दल उद्धव तक्रार करतो. भगवंताला म्हणतो, भगवंता मी पण तुझा भक्त आहे, मी पण श्रेष्ठ भक्त आहे, पण भगवंता तू भेदभाव का करतो? तू अर्जुनालाच आपलं मानतो. तर म्हणे मला हे काही पटलं नाही म्हणे. तर भगवंत काय करतात, अर्जुनाच्या महालामध्ये उद्धवाला घेऊन जातात. आणि ज्यावेळेस उद्धवाला घेऊन जातात त्यावेळेस त्या महालामध्ये पाहतात तर अर्जुन झोपलेला असतो. अर्जुन झोपलेला असतो आणि त्या महालामध्ये कृष्ण 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 असा आवाज येत असतो. उद्धवाला कळत नाही, इथं तर कोणीच नाही, अर्जुन झोपलेला आहे, आवाज कुठून येतोय? आणि मग तो जेव्हा अर्जुनाच्या जवळ जातो त्यावेळेस त्याला दिसतं का अर्जुनाच्या श्वासातून कृष्ण 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 आवाज येत असतो. विचार करा, ज्याच्या श्वासातून कृष्ण कृष्ण आवाज येतो असा अर्जुन किती श्रेष्ठ भक्त असेल, विचार तर करा. आणि अशा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू जेव्हा युद्धामध्ये जातो त्याचं शौर्य इतकं जबरदस्त होतं का एकही जण त्याला हरवू शकत नाही. असे असताना त्याचा 7 रथी महारथींनी एकत्र येऊन घात केला. युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन दुर्योधन, दुःशासन, त्याच्यानंतर जयद्रथ सारख्या रथी महारथींनी एकत्र येऊन त्याचा घात केला. नुकतंच मिसळून फुटलेलं हे तरुण पोर लढायला गेलं, धर्मासाठी आपला देह ठेवला. अक्षरशः भगवंताच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. भगवंताच्या डोळ्यात अश्रू आणणारा जर कोणी पात्र असेल तर ते अभिमन्यू आहे. अशा प्रसंगामध्ये अभिमन्यू गेला हे कळलं त्यावेळेस अर्जुनाने किती डिस्टर्ब व्हायला पाहिजे होतं, भगवंताला किती बोलायला पाहिजे होतं का देवा, अरे 24 तास मी तुझ्या बरोबर तुझ्या सेवेला असतो, माझा पुत्र तू वाचवू शकला असता. अशा असताना जर तो बोलला असता, पण नाही बोलला, एक शब्द नाही बोलला. कारण भगवंत म्हणतात मी निसर्ग चक्रामध्ये हस्तक्षेप करीत नाही. त्यानंतर तिसरा प्रसंग तुम्हाला सांगतो. प्रभू रामचंद्रांना जेव्हा अवतार संपवायचा होता त्यावेळेस कालपुरुष त्यांना भेटायला आले, म्हणजे यमराज कालपुरुषाच्या रूपामध्ये आले. आणि ज्यावेळेस यमराज कालपुरुषाच्या रूपामध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का बंद रूम मध्ये, बंद खोलीमध्ये आपली चर्चा होईल आणि ही चर्चा चालू असताना कोणीही मध्ये येता कामा नये. मग अशा वेळी काय करणार? मग अशा वेळी लक्ष्मणाला बाहेर दरवाजाजवळ उभे ठेवले. अशा वेळी लक्ष्मणाला उभे ठेवले आणि त्यावेळेस त्यांची चर्चा चालू असताना तिथे अचानक दुर्वास ऋषी येतात आणि दुर्वास ऋषी म्हटल्यानंतर ते इतके तापट का ते लक्ष्मणाला सांगतात का मला आत जाऊ दे. त्यावेळेस लक्ष्मण सर्व समजावून सांगतात, महाराज आतमध्ये चर्चा चालू आहे, आतमध्ये जायला परमिशन नाही.
त्यावेळेस दुर्वास ऋषी चिडतात, ते तापट असतात, ते म्हणतात तू जर आज जाऊ नाही दिलं तर मी पूर्ण अयोध्या भस्मसात करेल. त्यावेळेस लक्ष्मण विचार करतो की मी गेलो तर चालेल, अयोध्या नको जायला. म्हणून लक्ष्मण काय करतो, दरवाजामधून आत जाऊन प्रभू रामचंद्रांना सांगतात की दुर्वास ऋषी आले. म्हणजे आता काय झालं, जी अट होती की दरवाजाच्या आत कोणी आलं नाही पाहिजे, तर लक्ष्मण आला आणि त्यावेळेस लक्ष्मणाला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विचार करा, लक्ष्मण नाही तर राम नाही. लक्ष्मण जे आहे त्याला शरयू नदीमध्ये आपला देह अर्पण करावा लागला आणि लक्ष्मण गेला आणि त्या पाठोपाठ प्रभू रामचंद्र सुद्धा शरयू नदीमध्ये आपला देह त्याग केला. म्हणून विचार करा, का नियती पुढे कोणीही कोणाचंही चालत नाही. म्हणून ज्यावेळेस बोलावणं येतं त्यावेळेस जावं लागतं. आणि चौथा जो प्रसंग आहे तो तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ज्ञानोबा माऊली संजीवन समाधी घेणार होते, संजीवन समाधी घेताना संत नामदेव महाराज तिथं आले आणि संत नामदेव महाराज त्यांना म्हणायला लागले का माऊली समाधी घेऊ नका, अजून तुमचं वय किती, आत्ताशी तर तुमचं वय एवढं लहान असताना तुम्हाला फार मोठं प्रभू कार्य करायचं आहे आणि असे असताना तुम्ही समाधी घेऊ नका. त्यावेळेस माऊली त्यांना सांगतात, अरे नामा, वेद उपनिषदांचा जिवंत पुतळा तू, भगवंताचा परम भक्त तू, शास्त्र म्हणजे काय तुला माहित नाही का, आणि मी तुला हे शास्त्र पुन्हा समजवायचे का. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुव जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यते नत्वं शोचितुमर्हसि. अरे नामा, जन्म आणि मृत्यू हे तर निसर्ग चक्र आहे. जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म. अरे हे म्हणजे काय आहे, तर जीर्ण झालेलं वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करणं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि नन्यानि संयाती नवानि देही. अरे मृत्यू म्हणजे काय, तर फक्त वस्त्र बदलणं आहे रे. आपण ज्यावेळेस नवीन वस्त्र परिधान करतो, आपण जेव्हा नवीन वस्त्र घालतो, नेसतो, त्यावेळेस आपण दुःखी असतो का. मग हेच मृत्यू म्हणजे वस्त्र बदलणं आहे. जीवाने शिवाला भेटायला जायचं आहे, कमी जन्मभर काय खेळलो हे सांगायला जायचं आहे. म्हणून तुम्हाला अडवू नको, तुम्हाला जाऊ दे. आणि असे सांगून संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेवांना हे सगळं ज्ञान पुन्हा एकदा समजवतात. म्हणून असे जे प्रसंग असतात, आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात आले आहेत, असे दुःखद प्रसंग सत्पुरुषांच्या पण जीवनात येतात, महापुरुषांच्या पण जीवनात येतात. म्हणून हे प्रसंग सहन करण्याची भगवंताकडे प्रार्थना करायची की भगवंत आम्हाला शक्ती देव. आपण एक बघा ना, जीवनामध्ये असे कितीतरी दुःखद प्रसंग असतात, नकळत येतात, पावलं पावली येतात. आपण वेळेवरती कोणाला मदत करतो, वेळेवर कोणाला धावून जातो, खूप सारं करतो आणि अशी वेळ येते का त्यावेळेस तो सुद्धा आपल्याला सोडून जातो, तो सुद्धा आपली मदत करत नाही. त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं. खरोखर कोण आहे आपुला. संत म्हणतात, आपुला तो देव एक करून घ्यावा. तो देव आहे, तोच आपला आहे, त्याला वेळ द्या, त्याच्यासाठी वेळ द्या आणि तोच वेळेला धावून येत असतो. ह्या दुःखद प्रसंगामध्ये जेव्हा जीवनामध्ये प्रचंड दुःख येतात ना, तर ह्या दुःखद प्रसंगामध्ये फक्त देवच आपल्याला सांभाळत असतो. याचे उदाहरण देतो तुम्हाला मी. मला एक प्रसंग आठवला. एक जर्मन कवी होते. ते जर्मन कवी होते तर त्यांच्याकडे पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा, अधिकार सगळं काही होतं आणि ते जे होते ते रोज समुद्राच्या किनाऱ्यावर पायी चालायचे. तर त्या वाळूमध्ये 4 पावलं उमटायची, 2 पावलं त्यांची आणि 2 पावलं भगवंताची. त्याला इतका आनंद होतो की बघा, माझ्याकडे सुख आहे,
संपत्ती आहे, मित्र आहे. म्हणतात ना, असतील शीत तर जमतील भूत. पैसे असले का सगळे जवळ येतात. आणि अशा प्रसंगामध्ये तो म्हणतो की भगवंता तू माझ्या सोबत चालत आहे. कारण त्या वाळूवर 2 आणि 2 अशी 4 पावलं उमटलेली होती. परंतु जसा देह क्षणभंगूर आहे तशी संपत्ती सुद्धा क्षणभंगूर आहे. कधी जाईल सांगू शकत नाही, व त्याचं नव्हतं कधी होईल सांगू शकत नाही. तुकडोजी महाराज म्हणतात ना, अरे ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नर जन्मामध्ये नरासारखा आल्या संसारा. तू म्हणशील घोडे हत्ती त्या सर्वांची होईल माती. रावण गेला लंका जळाली तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला या रडतो ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. अशी जी संपत्ती होती ती होत्याची नव्हती कधी होईल सांगू शकत नाही. आज माणूस जे आहे ना 60 वर्षापर्यंत पैसे जमा करतो, बँक बॅलन्स जमवतो. अक्षरशः मी याला मधाचं पोळं म्हणतो. मधमाशा काय करतात? मधमाशा मधाचं पोळं गोळा करतात. मधाचं पोळं गोळा करतात आणि एक माणूस येतो आणि ते मधाचं पोळं कट करून निघून जातो. सांगा कमवलं कोणी आणि भोगलं कोणी? आपल्या हातात फक्त कमावणं आहे, उपभोगणं आहे. पण उपभोगायला वेळ देतोय कोण? प्रत्येक जण फक्त धावतोय आणि 60 वर्षापर्यंत त्याला वाटतं का माझे मुलं सेटल झालेले राहतील, सगळेजण कामाला लागलेले असतील आणि 60 वर्षानंतर मी काय करेन? तीर्थयात्रा करेन, फिरायला जाईल, सगळं काही एन्जॉय करील. आणि असा माणूस फक्त दवाखान्याच्या पायऱ्या चढू राहिलेला आहे. शरीर साथ देत नाहीये. मग काय कमवलं मी? फक्त संग्रहाचा आनंद करतोय, उपभोगायचा सुद्धा आनंद आमच्या जीवनात नाही. म्हणून संपत्ती सुद्धा क्षणभंगूर आहे, कधी जाईल सांगू शकत नाही. तर तो जर्मन कवी आहे, तो सांगतो की संपत्ती होती ती दुसऱ्या वेळेस क्षणात निघून गेली. आणि ज्यावेळेस ती निघून गेली त्यावेळेस आता संपत्तीच नाही तर मित्रपरिवार नाही, नातेवाईक नाही, सगळे सोडून गेले. आपल्याला माहिती संकट समय कोण धावून येतो आणि अशा वेळी त्याचं कोणीच नव्हतं. त्यावेळेस तो विषण्ण मनाने फिरत असतो आणि तो त्या समुद्र किनाऱ्यावर त्या वाळूवरती चालत असतो. आणि त्या वाळूवर ज्यावेळेस तो चालतो त्यावेळेस त्याला दिसतं का 2च पावलं उमटलेली आहे. आणि त्यावेळेस तो भगवंताला म्हणतो, भगवंता अरे ज्यावेळेस सुख होतं त्यावेळेस सगळे माझ्या बरोबर होते आणि तू पण माझ्या बरोबर होता. कारण समुद्राच्या वाळूमध्ये 4 पावलं उमटत होती, तू माझ्या बरोबर चालत होता. पण आता दुःख आलं तर तू कुठं आहे? आता तर 2च पावलं दिसत आहेत, ती माझी आहे, तू कुठं आहे? त्यावेळेस भगवंत जे आहेत तो जेव्हा रडायला लागतो त्यावेळेस भगवंत जे आहे ते आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीद्वारे भगवंत त्याला म्हणतात, अरे बेड्या ज्यावेळेस तुला सुख होतं त्यावेळेस मी तुझ्या बरोबर चालत होतो म्हणून 4 पावलं उमटत होती, 2 तुझी 2 माझी. पण आता तुला जे दुःख आलं, तू या समुद्राच्या वाळूवरून चालत आहे, याची 2 पावलं दिसत आहेत, ती तुझी नाही ती माझी आहे. या दुःखाच्या प्रसंगात मी तुला कड्यावर उचलून घेतलेला आहे. अहो दुःखाच्या प्रसंगात भगवंत आपल्याला कड्यावर उचलून घेत असतो. ह्या दुःखामध्ये भगवंतच आपल्या जवळ असतो. म्हणून तर मी नेहमी सांगतो का ICU मध्ये ऍडमिट झाल्यावर कळतं का सगळेजण बाहेर रडतात पण आतमध्ये आपल्या सोबत कोण असतो? तर भगवंतच असतो. म्हणून दुःखद प्रसंगाच्या ज्या क्षणी असतं ते कोण आपल्या सोबत असतो? तर भगवंतच असतो. म्हणून अशा भगवंताचं नित्यनेमाने स्मरण केलं पाहिजे, नियमित स्मरण केलं पाहिजे. बघा जीवनामध्ये जो उद्देश आहे मनुष्य जन्माचा, भगवंत सांगतात ते मम वर्तमान वर्तनते मनुष्य हा पार्थ सर्वशा. माझ्या रस्त्याने येतो तोच मनुष्य. मग मला जर मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल तर त्याच्या रस्त्याने चालावं लागेल. आणि त्याच्या रस्त्याने जर चालवायचं असेल तर माझ्या जीवनातून काही गोष्टी मुक्त झाल्या पाहिजेत. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत? त्या गोष्टी कोणत्या मुक्त झाल्या पाहिजेत? ह्या तर गोष्टी ज्या झाल्या
तरच आपण भगवंताचं काम करू शकू, तरच आपण भगवंताची भक्ती करू शकू. मग त्या कोणत्या आहेत? तर त्यामध्ये सगळ्यात प्रकारची पहिले म्हणजे भयमुक्ती, दुसरी म्हणजे विकारमुक्ती आणि तिसरी म्हणजे रोगमुक्ती. या 3 मुक्ती जोपर्यंत जीवनामधून होत नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती सुद्धा आपली समर्पणाने होणार नाही. कारण विचार करा, भयमुक्ती म्हटल्यानंतर ज्याच्या जीवनामध्ये भय असेल तो भगवंताची भक्ती करताना सुद्धा घाबरलेला असेल. किती प्रकारच्या भीती घेऊन फिरतोय आपण. सगळ्यात महत्वाचं मानहानीची भीती. बघा, आपण लग्न कार्याला कुठे गेलो आणि पुढची खुर्ची नाही भेटली तरी आपल्याला असं वाटतं माझा अपमान झाला है ना. कोणी काय आपल्याला जर वस्तू दिली तर आपल्याला वाटतं काय दिलं, आपल्याला वाटतं माझा अपमान झाला. म्हणजे मानहानीची भीती, अधिकाराची भीती, परलोकाची भीती, जायचं कुठे हेच माहिती नाही आपल्याला, मृत्यूची भीती, कीर्तीची भीती, प्रसिद्धीची भीती, कितीतरी प्रकारच्या भीती जीवनामध्ये आहेत. अहो, अधिकाराची भीती याचा अर्थ काय, खुर्चीची भीती याचा अर्थ काय? का ती फक्त राजकीय नेत्यांनाची असे नाही, घरामध्ये सासूला सुद्धा अधिकाराची भीती असते, खुर्चीची भीती असते. तिला वाटतं नवीन सुनबाई आली आणि आता येतच सगळं चालायला लागलं तर माझं कसं होईल. म्हणजे या भीती सगळ्यांना असतात की नाही. मग ह्या भीतीतून मुक्त झाल्याशिवाय भगवंत कसा दिसेल. त्याच्यानंतर दुसरी जी भीती असते ती विकारांची भीती. कितीतरी प्रकारचे विकार आपल्याला सतावत राहतात. बघा ना, काही कारण नसताना सुद्धा कधी कधी आपल्याला अचानक क्रोध येतो आणि क्रोध जो असतो तो जीवनाचा सर्व सत्यानाश करतो. गीतेमध्ये सांगितलं आहे, क्रोधात भवति सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. हा जो क्रोध आहे हा समूळ आपल्या जीवनाचा नाश करत असतो. म्हणून अशा क्रोधापासून सुद्धा, या विकारापासून सुद्धा आपल्याला वाचता आलं पाहिजे. या विकारातून वाचता आलं पाहिजे. तसं दुसरा विकार म्हणजे अहंकार आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. हा जो अहंकार आहे तो सुद्धा आपल्याला कसा सतावत राहतो. कितीतरी विकार, कितीतरी वासना आपल्याला सतावत राहतात. तर ह्या विकारांमधून जर मुक्ती हवी असेल तर काय लागेल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे मन आहे ते मजबूत हवं. मन जे आहे ते पॉवरफुल हवं. मग ते कशाने बनणार? कारण मन स्वस्थ असेल तर शरीर स्वस्थ राहील. मग हे मन मजबूत कशाने बनणार? तर ते जे आहे ते ध्यानाने बनतं. म्हणून चित्त एकाग्रता, ध्यान हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. भगवंताने गीतेमध्ये वारंवार समजवलं आहे, मनमनात हो मत बघतो मध्याजिमाम नमस्कुरु माम वैश्यसी युक्तवैवम आत्मानं मत्परायणा. किंवा भगवंत सांगतात, मय्या वैश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्त तमामता. की भगवंताला मन अर्पण करा. भगवंत सांगतात का तुमचं मन अर्पण करा. आणि आपलं मनच जागेवर नसतं. आपण भगवंताजवळ जरी बसलो तरी आपलं लक्ष मोबाईल मध्ये राहतं, आपलं लक्ष बाहेर राहतं. मग कसा काय भगवंत भेटत? अहो, जिथं भोग असतात तिथं भगवंत कधीच नसतो. जिथं वासना असतात तिथं वासुदेव कधीच नसतो. जिथं काम असतं तिथं राम कधीच नसतो. मग आपण भगवंताजवळ बसतो, त्याचे विचार ऐकायला बसतो, त्यावेळेस आपलं चित्त जागेवर असतं का? हा आपणच स्वतःला विचार करा. तरच आपल्याला भगवंताची अनुभूती होईल, अन्यथा कशी होईल? त्यानंतर हे जे मन आहे हे स्वस्थ कशामुळे बनेल? तर हे आपल्या आहारातून बनेल. जोपर्यंत आपला आहार शुद्ध नाही, सात्विक नाही, तोपर्यंत मनाची पावर वाढत नाही. मग जसं भयमुक्ती, विकारमुक्ती, तसं तिसरं जे आहे ते रोगमुक्ती. आणि ही रोगमुक्ती जी आहे ही कशाने होईल हे मी तुम्हाला सांगतो, ते नीट ऐका. कारण आज आपल्याकडं सगळं काही आहे पण आपले आजार दूर करायसाठी आपल्याकडे काहीही नाही. म्हणून जे डॉक्टर आहेत यांच्या पायऱ्या झिजवून आपले फक्त रिपोर्ट वाढले, आजार वाढले. म्हणजे रोगमुक्ती करायची असेल तर काय करावं लागेल हे नीट माझ्याकडून ऐका. कारण माझ्याकडे हजारो लोकांचे रिझल्ट आहे. कोणत्याही प्रकारचा आजार असो, प्रत्येकाला बघा, विचार करा, आपल्या घरामध्ये कोणाला ना कोणाला काहीतरी आहेच की नाही आहे. बीपी आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, हातपाय मानपट कंबरदुखी असेल, अजून काही प्रॉब्लेम असतील. म्हणून सांगतो, भगवंताचं काम करायचं असेल ते शरीर पहिले कसं हवं? मजबूत हवं. कारण शरीर माध्यम खरु धर्म साधनम. आपलं शरीर जर स्वस्थ असेल तरच आपण भगवंताचं काम करू शकू. आपल्याकडे गाडी मर्सिडीज आहे आणि टायर जर पंक्चर असेल तर अशी गाडी काही कामाची आहे का?
मी स्वतः डॉक्टर आहे, माझ्याकडे पेशंट येतात. माझ्याकडे परवाच एक पेशंट आले, मला म्हणे सर माझं सगळं चांगलं आहे परंतु मला डायबिटीस आहे, शुगर आहे, फक्त शुगर आहे. मी म्हटलं फक्त शब्द जो लावतात ना तुम्ही, तर शुगरचा अर्थ तुम्हाला वाळवी काय माहिती का, ती आतून पोखरते, बाहेरून समजत नाही. तुम्ही फक्त नका म्हणू या आजाराला. तुमच्याकडे गाडी छान आहे पण त्या गाडीला टायरला सुई एवढं जर पंक्चर असेल तर तुम्ही असं म्हणाल का फक्त सुई एवढं पंक्चर आहे, अशी गाडी तुम्ही चालवाल का? शेवटी ती धोकादायक ना. तसं शरीरामध्ये कुठलाही आजार असो तो धोकादायकच आहे. मी जे तुम्हाला सांगतो 15 दिवसाच्या आत तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील. इतकं सोपं ज्ञान आपल्याला भगवंताचं जे आहे भगवद्गीतेमधून मिळालेलं आहे. आणि हे ज्ञान जर समजलं तर कुठल्याही डॉक्टरची गरज नाही. आज बघा प्रत्येकाकडे पैसा कमी नाहीये परंतु स्वास्थ्य आहे का? स्वरूपम शरीरम नवीनम कलत्रम धनम मेरु तुल्यम वचश्चार चित्रम हरे रंगगिरी पद्मे मनश्चाय लग्नम ततक्किम 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 ततक्किम. आपल्याकडे सगळं काही आहे पण फक्त स्वास्थ्य नाहीये. म्हणून सांगतो देवाने स्वास्थ्याची गाडी फुकट दिली आहे, आपण उलट्या गाडीत बसलेलो आहे, आपण दवाखाने करत राहतोय. तुम्ही विचार करा, आज ज्या डॉक्टरांकडे तुम्ही जातात ते डॉक्टर स्वतः गोळ्या खातात, ते तुम्हाला कसे काय स्वस्त बनवतील? जर गोळ्या औषधांनी माणूस बरा झाला असता आज डॉक्टर स्वस्त असता. दुसरी गोष्ट जर कधी व्यायामाने फायदा झाला असता तर शेतकरी पहिले स्वस्त असता. अहो सकाळच्या 4 वाजेपासून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत शेतात कष्ट करणारा शेतकरी त्याला सुद्धा सगळे आजार आहेत जे एसी मध्ये काम करणाऱ्याला आहे. बघा विषय मी जो सांगतोय की भगवंताचं स्मरण करायचं असतं तर शरीर स्वस्थ पाहिजे, त्यासाठी मी हे तुम्हाला समजावून राहिलोय. तिसरी गोष्ट जर ज्ञानाने फायदा झाला असता, रोग गेले असते तर साधू संत महात्मे हरिभक्त परायण महाराज यांना तर भगवंताचं ज्ञान आहे परंतु तरी सुद्धा स्वतःचे आजार दूर करायची ताकद नाहीये. आणि जर पैशाने स्वास्थ्य मिळालं असतं तर आज प्रत्येक पैशावाला तुम्हाला स्वस्त दिसला असता, परंतु आहे का हा स्वस्त? नाहीये. म्हणून मला सांगायचंय का देवाने स्वास्थ्याची गाडी फुकट दिली, आपण उलट्या गाडीत बसलेलो आहोत. बघा ना, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, त्याच्यानंतर स्वमूत्र थेरपी, गोमूत्र थेरपी, त्याच्यानंतर योगा, कितीतरी गोष्टी आपण करतो. आणि हे कमी पडलं काय, आपलं दुखणं जात नाही म्हणून आपण काय करतो मग तंत्रमंत्र, काळा जादू, गंडाधोरा, नवसाया, आणि शेवटी आपण त्याच्याने बरे नाही झालो तर म्हणतो आता हे सगळं काय बाहेरचं झालं. आणि असंच जागतिक लाचार जीवन जगतो. म्हणून आपल्याला जर रोगमुक्ती हवी असेल तर सगळ्यात महत्वाचं काय, एक 15 दिवसासाठीचा रसहार करायचा, याने तुमच्या शरीरामधले सगळे आजार निघून जातात. अशा प्रकारे शरीर स्वस्थ होणार, मग आपलं मन ध्यानाने स्वस्थ होणार, आपले आजार रसहाराने स्वस्थ होणार. आणि म्हणून असं स्वस्थ शरीर हे भगवंताचं काम करू शकतं. मग असं शरीर स्वस्थ झालेलं शरीराने जर भगवंताचं काम करायचं तर वेळ का दौडवायची? घटका गेली, पळे गेली, तास वाजे खणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. विचार करा, एक एक क्षण निघून जात आहे. मागचे जे 40-50 वर्षे निघून गेले आपल्याला आठवतात का? आठवणार सुद्धा नाही. वेळ निघून चाललेली आहे. तुम्हाला एक दृष्टांत समजावतो मी का वेळ कशी निघून जात आहे. एक मच्छीमार होता आणि त्याचा रोज धंदा होता, मासे पकडायचे आणि ते मासे विकून आणि मग त्याची रोजीरोटी चालायची. एक दिवस काय होतं, एक दिवस तो समुद्रामध्ये जाळं टाकलेला असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही मासा त्याच्या जाळ्यामध्ये अडकत नाही. अशा वेळी तो संध्याकाळी परत यायला निघणार म्हणून तो जाळं वर उचलतो आणि जाळं जेव्हा वर उचलतो तेव्हा त्या जाळ्यामध्ये त्याला जड लागायला लागतं. तेव्हा जड लागायला लागतं तर तो ते जाळं आहे ते वर उचलतो आणि पाहतो तर त्याच्यामध्ये एक पिशवी सापडते. तो म्हणतो देवा तू मला मासे तर दिले नाहीत, पण दिले तर दिले काय? तर म्हणे मला दगड दिले. काय दिलं? तर तो म्हणतो मला दगड दिले. आणि ही संध्याकाळची वेळ, समुद्रामध्ये अंधार पडलेला असतो आणि तो अंधारामध्ये ती पिशवी खोलतो आणि ती पिशवी खोलतो आणि त्याच्यामधला एक एक दगड असा फेकत फेकत येतो. आता ती बोट चालवत असतो आणि त्याच्यामधला जो दगड असतो तो असा फेकतो आणि एक एक दगड फेकत फेकत समुद्र किनाऱ्याजवळ येतो. आणि ज्यावेळेस समुद्र किनाऱ्यावर येतो त्यावेळेस त्या समुद्र किनाऱ्याजवळ लाईट जो असतो त्या लाईट मध्ये काय पाहतो, तो शेवटचा दगड फेकणार तर तो दगड चमकतो. आणि ज्यावेळेस तो दगड चमकतो त्यावेळेस तो जे पाहतो तर त्याला आश्चर्य वाटतं, कारण तो दगड नसतो, तो हिरा असतो.
विचार करा त्या हिऱ्याची किंमत किती असेल. आणि मग त्याला वाटतं का देवा, अरे किती मोठी चूक केली मी, हिऱ्याची पोटली दिली होती तू आणि मी एक एक करीत सगळे हिरे फेकून दिले. तसंच देवाने आम्हाला हे अमूल्य शरीर दिलं, अमूल्य मानवी जीवन दिलं आणि असं जे जीवन आम्ही फक्त आणि फक्त आमच्या भोगांमध्ये, आमच्या वासनांमध्ये, आमच्या सगळ्या इच्छांमध्ये वाया घालवत आहोत. असं नाही का वाटत का भगवंताच्या जवळ जर मला जायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण देवाला आपण फुल वाहतो, सुकलेलं वाहतो का? टवटवीतच वाहतो ना. मग जोपर्यंत हातपाय चालत आहे तोपर्यंत देवाचं काम करायला नको का? म्हणून लक्षात ठेवा, भगवंताचं काम करायचं असेल तर भगवंताला शरीर आणि मन हे दोन्ही स्वस्त हवं. आणि हे शरीर आणि मन स्वस्त तरच भगवंताचं काम करू शकतो. अशा भगवंताचं काम करायचं आहे. म्हणूनच आपले संत म्हणतात, नाशवंत देह जाणारच कळा, आयुष्य खातो काळ सावधान. अरे आता तरी सावध व्हा, कारण काळ सोसावत आहे. वेळ कधी कोणाची येईल सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो श्लोक आहे तो आपल्याला समजावतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयासी समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अंतकाल जवळ येतो त्यावेळी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. मग विचार करा, मृत्यूचं स्मरण हे चांगलं आहे की वाईट आहे? मृत्यूचं स्मरण हे मांगलिक आहे. कारण ज्या वेळेस एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती एकनाथ महाराजांना म्हणते की महाराज, तुम्ही एवढे तेजस्वी कसे, तुम्ही सदा आनंदी कसे, तुम्ही एवढे खुश कसे, मला कारण तर सांगाल. त्यावेळेस संत एकनाथ महाराज त्याला म्हणता, अरे माझं जाऊ दे, पण मी आता तुझ्याकडे पाहतोय ना तर मला असं दिसतंय की 8 दिवसांनी तुझा मृत्यू आहे. आणि जेव्हा त्याला कळतो का 8 दिवसांनी माझा मृत्यू, तिथं तो शांत होऊन जातो. कारण त्याला एकनाथ महाराजांची शक्ती माहीत होती. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरतो. स्वतः पांडुरंग श्रीखंडाच्या रूपामध्ये एकनाथांच्या घरी पाणी भरत होते. इतकी श्रेष्ठ योग्यता असलेले एकनाथ महाराज यांच्या वाणीतून खोटं कसं निघत? त्यामुळे त्याला चिंता वाटायला लागती की 8 दिवसांनी मी मरणार. मग तो घरी जातो आणि एक एक दिवस निघून जातो. आणि ज्यावेळेस 8वा दिवस येतो, ज्यावेळेस शेवटचा दिवस येतो, त्यावेळेस तो पाहतो की आज माझा मृत्यू, परंतु दुसरा दिवस जेव्हा उगवतो त्यावेळेस त्याला आश्चर्य वाटतं का माझा मृत्यू तर झाला नाही, मी तर जिवंत आहे. त्याला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, तर तो पळत 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 एकनाथ महाराजांकडे येतो आणि एकनाथ महाराजांना नमस्कार करून म्हणतो, महाराज अहो मी तर जिवंत आहे, मी नाही मेलो. मग एकनाथ महाराज त्याला म्हणता, मग मला सांग या 8 दिवसामध्ये तू काय पाप केली, काय चुका केल्या? तो म्हणतो, महाराज काय सांगू, मला जेव्हा कळलं का 8 दिवसांनी माझा मृत्यू आहे तर मी कोणाशीही भांडलो नाही, पत्नीशी सुद्धा भांडलो नाही, शेजारच्यांशी सुद्धा भांडलो नाही. ज्यांची उधार देणी होती ती उधार होती ते देऊन आलो आणि सगळ्यांच्याकडे जाऊन मी माफी मागून आलो की माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा. प्रत्येकाला जाऊन भेटून आलो. कुठल्याही प्रकारे मी कोणालाही दुखावलं सुद्धा नाही. या 8 दिवसामध्ये मी पूर्णपणे सात्विक वागलो, चांगला वागलो. मग महाराज त्याला म्हणता, अरे मग 8 दिवसांनी तुझा मृत्यू आहे तुला कळल्यावर तू सात्विक वागला, चांगला वागला, बस मग मी त्या पद्धतीने जगत असतो, मी समजत असतो की आज माझा मृत्यू आहे. मग मृत्यूचं जर स्मरण केलं तर माणूस वाईट वागलच कसा? म्हणून महाराज त्याला हे समजवतात. म्हणून आपल्याला जे स्मरण करायचं या श्लोकामध्ये याचा भावार्थ असा आहे की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. म्हणजे की मृत्यूच्या समयी आपल्याला भगवंताचं स्मरण करायचंय. मग मला सांगा का भगवंताला फक्त शेवटच स्मरण करायचं सांगायचंय का? तर नाही. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात 4 प्रकारचे मृत्यू येत असतात. नीट ऐका, याचा जो भावार्थ आहे तो नीट समजून घ्या.
की या श्लोकाचा अर्थ आहे की भगवंत सांगतात मृत्यू समयी स्मरण करा, म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जन्मामध्ये जीवनामध्ये त्याला 4 प्रकारचे मृत्यू येत असतात आणि मृत्यूच्या वेळेस तो ज्या गोष्टीचं स्मरण करतो त्याला तसं जीवन मिळतं, तशी त्याला गती मिळते. म्हणून याचे जे आहे हे चिंतन हे नीट समजून घ्या की मला कशाचं स्मरण करायचंय. ज्यावेळेस एक साधू होते, ते साधू त्यांना कळतं त्यांच्या तपाने का मला 4 दिवसांनी आपला देह ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस त्यांना कळतं तर ते त्यांच्या शिष्यांना सांगतात का 4 दिवसानंतर मी हा इहलोक सोडून परलोकाला जाणार आहे आणि लक्षात ठेवा मी परलोकात गेलो, मी भगवंताजवळ गेलो का तुम्हाला जशी घंटा वाजते तसा नाद ऐकू येईल. तो नाद ऐकू आला तर तुम्ही समजून घ्यायचं मी स्वर्गात पोहोचलो. आणि त्यानंतर 4थ्या दिवशी त्यांना आता देह सोडायचा आणि ते ध्यानाला बसणार तर त्यांचं लक्ष समोर ते बोराचं झाड असतं, त्या बोराच्या झाडाकडे जातं आणि त्यांच्याकडे ते बोर खाण्याची एक सेकंद इच्छा निर्माण होते आणि त्यांचा देह ते तिथंच सोडतात आणि देह सोडल्यानंतर त्यांना जे आहे शिष्य त्यांना तो घंटेचा नाद ऐकू येत नाही. त्यावेळेस शिष्यांना आश्चर्य वाटतं का आपले गुरु ते एवढे पोहोचलेले होते, तप होतं आणि ते तर स्वर्गात जाणारे होते, मग घंटेचा नाद तर ऐकू आला नाही, मग ते स्वर्गात गेले नाही का? मग जसं दारावर येतात माणूस तसं त्यांच्याकडे त्यांचे गुरुबंधू येतात आणि गुरुबंधू येतात आणि ते त्यांना सांगतात का म्हणे महाराज आमचे महाराज जे गेले तर त्यांनी सांगितलं मी स्वर्गात गेल्यावर घंटेचा आवाज येईल पण ऐकू नाही आला. मग त्यावेळेस ते महाराज म्हणतात का कुठं बसले होते ते? ज्यावेळेस शेवट होते तर ते सांगतात का इथं बसलेले होते. मग ते महाराज बघतात इथं बसल्यानंतर समोर त्यांना बोराचं झाड दिसलं आणि ज्यावेळेस बोराचं झाड दिसलं त्यावेळेस त्यांच्या तपाने ते पाहतात आणि ते सांगतात तर चला म्हणे त्या झाडाजवळ नेतात आणि ते सांगतात का हे बोर हे खाली पाडा. ते बोर खाली पाडतात, ते बोर खाली पाडलं आणि त्याला ते फोडायला लावलं आणि ते फोडलं तर त्याच्यामध्ये एक अळई होती आणि त्यावेळेस ते सांगतात का म्हणे हे जे आहेत ना हेच आपले साधू महाराज आहेत, त्यांना आता अळीचा जन्म भेटला. मग का भेटला? कारण शेवटच्या क्षणाला त्यांचं जे मन ते कुठं गेलं? त्या बोराकडे गेलं होतं. म्हणून लक्षात ठेवा अंतकालाच्या समयी आपण ज्याचं चिंतन करू तसा जन्म आणि तशी गती मिळते. म्हणून श्लोकाचा अर्थ काय सांगितला आहे की तुम्हाला सतत स्मरण करायचं आहे. पण 4 प्रकारचे मृत्यू जीवनामध्ये येतात. ते कोणते असतात? तर पहिला जो मृत्यू आहे नीट ऐका, तर पहिला जो मृत्यू असतो माणसाचा तो म्हणजे दैनिक झोप. जी आपण झोपतो ना तो एक मृत्यूचा प्रकार आहे. मला सांगा ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपण कोण असतो? आपल्याला आपलं नाव आठवतं, आपल्याला आपल्या शेजारी पत्नी आहे का पती आहे का मुलं आठवतात, इस्टेट आठवते, आपल्याला आपलं पद आठवतं, पैसा आठवतं, आपण कोणीही नसतो. ही जी झोप आहे त्या झोपेमध्ये आपण कोणीही नसतो कारण झोप ही एक प्रकारचा मृत्यू आहे. म्हणून झोपेच्या आधी भगवंताचं स्मरण करायचं. मग झोपतो तर आपण रोजच ना, मग अंतकालीचे मामेवचा अर्थ काय? अंतकाली स्मरण म्हणजे झोप पण एक प्रकारचा मृत्यू आहे, तर झोपेच्या आधी सुद्धा भगवंताचं स्मरण करायचं असतं. आपल्याला भगवंताने जी झोप दिली, आपण म्हणतो झोप कशासाठी दिली? तर थकवा घालण्यासाठी. थकवा घालण्यासाठी हा तर सोपं उत्तर झालं, पण झोप आपल्याला शिकवते का तुला सगळं सोडावं लागल तेव्हा तुला झोप येईल. मला सांगा झोपताना आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतील तर आपल्याला झोप येते का? डोक्यामध्ये तुमच्या जर विचार चालू असतील तर झोप येत नाही. जोपर्यंत तुम्ही विचार सोडत नाही तोपर्यंत झोप नाही. मग झोप जर हवी असेल तर सगळं सोडावं लागतं. तर ज्याने झोप दिली त्या भगवंताजवळ बसताना सगळं सोडावं लागेल की नाही? जर सोडलं तरच भगवंत भेटल, अन्यथा भगवंत भेटत नाही. म्हणून लक्षात ठेवा. यावर एक उदाहरण देतो, एक दृष्टांत देतो का ज्यावेळेस चांगदेव महाराज 1400 वर्षाची तपश्चर्या करून अहंकाराने भरलेले होते आणि त्यावेळेस त्यांना कळतं का कुणीतरी 4 लेकरं आहेत, छोटी मुलं आहेत आणि त्यांची प्रसिद्धी पूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहे. अशा या लेकरांना बघू तरी कोण आहेत, दाखवतो मी कोण आहे आणि बघू ते कोण आहेत. आणि आपल्याला कथा माहित आहे, मी थोडं शॉर्ट मध्ये सांगतो. आणि मग ते त्यांना भेटायला निघतात आणि भेटायला निघतात तर वाघावर बसतात आणि हातात साप चाबूक म्हणून घेतात आणि त्यांच्या मागे 1100 जणांचा शिष्यांचा मेळा घेऊन चालतात. त्यांना दाखवायचं असतं का माझ्या मागे किती शिष्य आहेत हे बघा तर खरं. आणि सगळे जण तिथे येतात आणि येत असताना इकडे ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती महाराज, सोपान मुक्ताबाई भिंतीवरती बसलेले असतात आणि ज्यावेळेस ते बसलेले असतात तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात एवढा मोठा
तपस्वी आपल्याला भेटायला येतोय तर आपणच स्वतः जाऊ. आणि मग ज्ञानेश्वर माऊली आणि ते सगळेजण त्यांच्या तपोबलाने भिंतीला म्हणतात, अगं चल आपल्याला भेटायला जायचंय. आणि ती भिंत चालू लागते आणि ते स्वतः चांगदेव महाराजांच्या समोर येऊन उभे राहतात. त्या भिंतीवरती तिथे येऊन बसलेले तिथं थांबतात, उतरतात. हे पाहतात आणि चांगदेव महाराजांचा अहंकार तिथं गळून जातो आणि ते तिथं जाऊन त्यांच्या पाया पडतात आणि ते सांगतात का मला तुम्ही गुरु बना, शिष्य बनवा, मला शिष्य बनवा आणि मला आत्मज्ञान द्या. 1400 वर्ष तपश्चर्या करून मला समजलं नाही, ते तुमच्याकडे आहे सगळं. त्यावेळेस नीट ऐका. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ठीक आहे तुला मी शिष्य करेन, पण माझी एक अट आहे. तुझे 1100 जण आणलेले आहेत ना, जे 1100 जण तुझे शिष्य आहेत त्याच्यापैकी सकाळी उद्या सूर्य उगवायच्या आत एकाचा मी बळी देईन, त्यानंतर तुला मी शिष्य म्हणून पत्करेन. तर चांगदेव महाराज म्हणतात, त्यात काय विशेष आहे? 1100 जण माझे शिष्य आहे, ते माझे आहे, ते कट्टर आहेत, कोणी पण बळी देईल. आता जेव्हा रात्र होती, सगळे झोपले आणि 1100 शिष्य त्यांना कुजबूज करायला लागतात का कोणाचा बळी दिला जाणार हे माहित नाही. सगळे घाबरतात आणि रात्रीच्या रात्री गायब होऊन जातात. ज्यावेळेस पहाट होते त्यावेळेस चांगदेव महाराज उठतात आणि ते पाहतात तर सगळेच्या सगळे शिष्य निघून गेलेले आहेत. आणि मग ते येतात आणि ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात, माऊली सगळेच्या सगळे निघून गेले, आता मला शिष्य तुम्ही कसा बनवाल, मला आता अधिकार कसा मिळणार शिष्याचा, मी काय करू? त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अरे आता खरा तू ज्ञानाचा अधिकारी झाला, आता खरा तू जो आहे तू योग्य झाला. त्याचं कारण तुझे समजत होता की माझ्या माग 1100 जण आहेत, ते सगळे माझे आहेत. अरे तू ज्याला माझे 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 म्हणत होता ते तुझं कोणीच नाहीये. वेळ आली सगळे निघून गेले की नाही. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत मी माझं 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 करतोय तोपर्यंत भगवंत जो आहे तो भेटत नाही. म्हणून ज्यावेळेस मंदिरात जातो, चप्पल आपण बाहेर काढतो, त्या चप्पलेच्या रूपामध्ये माझं सगळं काही बाहेर काढायचं राहतं आणि भगवंताचं लेकरू म्हणून मंदिरात बसायचं असतं. तीर्थयात्रेला जातो त्यावेळेस आता तर फक्त सेल्फीसाठी जायला जातात, ते देवाला माहिती तिथं भगवंताला भेटायला जायचं राहतं. म्हणून झोप काय आहे तर ती सोडायचं ज्ञान शिकवते. जोपर्यंत आपण या वासना विकार भोग सोडत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. दुसरा जो मृत्यू आहे तो कोणता आहे? तो अज्ञानाचा मृत्यू. आपण कोण आहोत, आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला आहे? अरे 84 लक्षाचा फेरा मारून हा जर जन्म मिळाला आहे तर या देहामध्ये मला काय काम करायचं आहे यातच अज्ञान आहे. फक्त काय जन्माला आलो, संसार केला आणि आपला आवरलं निघून गेलो एवढंच जर करायचं आहे तर एक पशु पण तर तेच करतोय, खा प्या आणि मजा करा, ह्याच्यापेक्षा वेगळं काय करतोय पशु? मग मला मनुष्य जन्म फक्त आणि फक्त भोगण्यासाठीच मिळालेला आहे का? हेच अज्ञान जीवनातून जात नाही तोपर्यंत अज्ञानाचा मृत्यू नाही. आणि मग हे अज्ञान दूर करणारा गुरु भेटतो त्यावेळेस आपल्या जीवनातलं अज्ञान निघून जातं आणि मग कळतं मी कोण आहे. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनःष्टानींद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. मी कोण आहे तर मी भगवंताचा अंश आहे, मी हलका नाही, मी दीन नाही, मी दुबळा नाही. आणि हे अज्ञान निघून जातं आणि मग कळतं का मनुष्य जन्म का मिळाला आहे तर नर अपनी करणी करे तो नर का नारायण बन जाए. नराचा नारायण बनण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. म्हणून या जन्माचं सार्थक करायचं असेल तर काय करावं लागेल तर भगवंताचं स्मरण करावं लागेल, नियमित स्मरण करावं लागेल. तिसरा जो मृत्यू असतो तो जीवनात येतो आपल्या, त्याला अवस्थांतर मृत्यू म्हणतात. अवस्थांतर म्हणजे काय तर गीतेत सांगितलेलं आहे, देहिनस्मिन्नथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. हा मृत्यू म्हणजे अवस्थांचा मृत्यू. अवस्था म्हणजे कौमारम यौवनम जरा म्हणजे बालक, तरुण आणि वृद्धत्व. कधी आलं कळलं आपल्याला? कोणी असं सांगतं का 20 वर्षापर्यंत मी बालक होतो आणि 20 वर्षाच्या पुढच्या दिवशी मी तरुण झालो आणि मी 60व्या वर्षी अचानक म्हातारा झालो, असं कोणी सांगू शकतं का? कोणी सांगू शकत नाही. अवस्था कधी बदलली? आपण म्हणतो ना 10 वर्षानंतर एखाद्याला भेटल्यावर, अरे किती बदलला तू, कसा होता, कसा झाला, ओळखू सुद्धा शकलो नाही. का ओळखू शकलो नाही? हीच अवस्थातला बदल आहे. मी तर तोच आहे, त्याच्यातला मी तर तोच आहे. मी लहानपणी तोच होतो, तरुणपणी मी, आपण फोटो दाखवताना म्हणतो ना, हे बघा लहानपणचा मी, हे बघा तरुणपणचा मी बदलला, मी नाही बदलला. पण अवस्था बदलली की नाही? ही अवस्था कधी बदलली कळत नाही. म्हणजे रोज आपल्या शरीरातल्या पेशी मरताय, आपण
कुठं चाललोय? रोज आपण मृत्यूकडे चाललेलो आहे. म्हणजे ही अवस्थांतर ही मृत्यूच आहे. म्हणून अवस्था ही क्षणाक्षणाला बदलते आहे. म्हणून देवाचं स्मरण अंतकालेच मामेव, म्हणून देवाचं स्मरण नित्य करायचं राहतं, नियमित करायचं राहतं. आणि चौथा जो मृत्यू असतो तो चौथा मृत्यू कोणता? म्हणजे आपला देह सोडणं. हा देह ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस तो मृत्यू येतो. तो मृत्यू म्हणजे काय आहे? तर जन्म घेणं म्हणजे जीवानं शिवापासून अलग होऊन खेळायला येणं. आणि मृत्यू म्हणजे काय? मी काय खेळलो जीवनामध्ये, मी कसा खेळलो, चांगला खेळलो का वाईट खेळलो, हे सगळं सांगायला, हिशोब द्यायला कुठं जायचं असतं? पुन्हा भगवंताकडे जायचं राहतं. आणि तो हिशोब पाहतो भगवंत आणि त्याच्यानुसार दुसरा जन्म तय करीत राहतो. हा हिशोब द्यायला जाणं म्हणजे मृत्यू. आणि एक कवी म्हणतो मृत्यूबद्दल, करले साज शृंगार चतुर अलबेली, साजन के घर जाना होगा, मिट्टी ओढ़वन मिट्टी बिछावन, मिट्टी में मिल जाना होगा, नहाले धोले शीश गुथाले फिर वहां से नहीं आना होगा, करले साज शृंगार चतुर अलबेली, साजन के घर जाना होगा. म्हणजे साजन म्हणजे जसं नवीन लग्न झाल्यानंतर त्या मुलीला आई बाप जेव्हा विदाई करतात त्यावेळेस रडतात की नाही की आता ही सासरी जाणार, तर ते दुःखाचे अश्रू असतात का? नाही. अरे ती सासरी जात आहे, ते रडू येत असतं, ते आपली अटॅचमेंट असते तिच्याशी. ती चुकीचं तिचं काहीच होणार नसतं, चांगलंच होणार असतं, पण ती साजन के घर जात म्हणजे ती साजन के घर चाललेली आहे. तसंच मृत्यू म्हणजे काय? तर एक जीव जो भगवंताकडे जातो आहे तो त्याच्या सजनाकडे जात आहे. म्हणून यामध्ये रडण्यासारखा गोष्ट काय? कारण ज्यावेळेस आपण नवीन वस्त्र धारण करतो तर त्यावेळेस आपण आनंद असतो का? दुःखी असतो? आनंदित असतो. तसं हे जीर्ण वस्त्र टाकून भगवंत त्याला नवीन वस्त्र देणार असतो. म्हणून त्या प्रसंगामध्ये दुःख व्यक्त करणं हे म्हणजे काय असतं? तर ती अटॅचमेंट मुळे असतं. अन्यथा दिवसभरामध्ये तर हजारो लोक मृत्युमुखी पडतात. मग आपण दिवसभर रडतो का? नाही. पण ज्याच्याशी आपले संबंध दृढ झालेले असतात या संबंधामुळे ते दुःख येत असतं. म्हणून प्रत्येकाला जायचं आहे. मग प्रत्येकाला जर जायचं आहे तर जाताना शिदोरी काय आहे? तर शिदोरी म्हणजे कर्माची. मग कर्म कशी असली पाहिजे? सात्विक असली पाहिजे. कारण आपल्या बरोबर काय येणार आहे? तर कर्म येणार आहे. धनानी भूमो पशवश्य गोष्टे, भार्यात पुरद्वारे जनस्मशाने, देहाश्चिताया परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छती जीव एका. आपल्या बरोबर आपलं धन इथंच राहणार, पत्नी येणार कुठं? उमऱ्यापर्यंत. ज्यांच्यासाठी ज्या समाजासाठी मी जीव काढला का नाही मला आज जमणार नाही कीर्तनाला, भजनाला, प्रवचनाला, त्यांच्यासाठी कोणासाठी? लोकांसाठी. ते लोकांची मी मनधरणी करण्यामध्ये आयुष्य घातलं आणि अशी लोकांसाठी देव सोडला. ती लोक कुठपर्यंत येणार? चितेपर्यंत. मग माझ्या बरोबर कोण येणार आहे? माझ्या प्रवासाला कोण येणार आहे? तर माझ्या प्रवासाला फक्त माझी सात्विक कर्म येणार आहे, नियत कर्म नाही. नियत कर्म तर पशुभी करतात, ते लहान त्यांच्या बाळांना खाऊ पिऊ घालण्याचं काम तर ते पण करतात. ते नियत कर्म नाही, सात्विक कर्म. अशी कर्म ज्या कर्माचा मी हिशोब मागितला नाही, अशी निस्वार्थ निरपेक्ष कर्म माझ्या जीवनात जेवढे असतील ही कर्म माझ्या सोबत येणार, बाकीचं सगळं इथंच राहणार. म्हणून आपण उंबरठा पूजन करतो. उंबरठ्यामध्ये भगवंत असतो. तो भगवंत आपल्याला विचारतो की आज तू घराबाहेर चालला, कशासाठी चालला? आपण सांगतो फिरायला चाललो, आपण सांगतो बाजारात चाललो, आपण सांगतो मित्रांकडे चाललो. पण एकदा तरी आपण सांगतो का देवा तुझ्या कामासाठी चाललो, मला काही नकोय, आज काहीच नाही पाहिजे, मला स्वार्थ कुठलाच नाही, तुझ्या कामासाठी चाललो. ही जेवढी कर्म आपल्या जीवनामध्ये असतील तीच कर्म आपल्या बरोबर शिदोरी म्हणून येतात, बाकी सगळं इथंच राहतं. म्हणून सात्विक कर्म करून भगवंताला भेटायला जायचं राहतं. बघा मृत्यू हा प्रत्येकाला येणार असतो. जायचं तर कोणाला नसतं, पण जावं लागतं. पण तो कसा असला पाहिजे? तो कसा असला पाहिजे? तर भगवंताने आपल्याला खांद्यावर न्यावं असा असला पाहिजे. ज्यावेळेस एका जंगलामध्ये एक मेंढपाळ तो चालत होता, त्यावेळेस त्याच्या बरोबर त्या मेंढ्या होत्या. तर त्या मेंढ्यांमध्ये एक छोटस कोकरू होतं. त्या कोकरू नुकतंच जन्मलं होतं आणि त्या कोकरूला चालता येत नव्हतं. तर तो जो मेंढपाळ होता तो काळा कब्बिन्न दिप्पाळ असा यमराजासारखा दिसत होता. त्याने त्या कोकरूला काय केलं? त्या कोकरूला खांद्यावर घेतलं आणि तो चालत होता. म्हणून लक्षात ठेवा का मृत्यू यावा तर तो असा यावा का भगवंताने सुद्धा आपल्याला खांद्यावर न्यावं, ओढत नाही न्यावं. असा मृत्यू जर पाहिजे असेल, जर कधी खांद्यावर न्यावं भगवंतानी असा जर मृत्यू हवा असेल तर माझ्या जीवनामध्ये काय असावं? तर सात्विक कर्म असावं. आता थोडंसं अजून चिंतन पुढे नेतो.
का सात्विक माझ्या जीवनामध्ये का असावं? आपल्याला वाटतं काय फरक पडतो, मी सात्विक असलो काय नसलो काय, कोणी पाहिलंय काय? एक लक्षात ठेवा, या भगवद्गीतेमध्ये सगळ्या गोष्टींची उत्तर दिलेली आहे. का माझी वृत्ती जर सात्विक असेल तर मला कोणता जन्म मिळेल? आपण म्हणतो ना का जाणाऱ्याची गती कोणती? जाणाऱ्याची गती जी आहे ती भगवंत त्याला देणार आहे, पण माझी गती काय असणार आहे याचा जर अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर मी तुम्हाला 2-3 श्लोकामध्ये समजावतो. आणि आता आपण ठरवा का माझ्या हातामध्ये वेळ आहे तर माझी गती काय असणार आहे. कारण आपली गती आपण ठरवत असतो. उद्धरिदास मनात्मान आत्मानं अवसादे आत्मविवाद मनोबंधुर आत्मेवर पुरात्मना. आपला उद्धार आपल्याला करायचा असतो. म्हणून गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला लढायला लावलं, नाही तर भगवंताने एका चक्रामध्ये सगळ्यांना नष्ट नसतं केलं का? त्याला लढायला लावलं की नाही? तसं आपली गती मृत्यूनंतर काय असणार आहे हे आपण ठरवतो. मग कसं? तर मग याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये 14 अध्यायामध्ये 11वा श्लोक आहे. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्त्वमृत्युत. जर सात्विक वृत्ती असेल तर मी कसा आहे, मी स्वतःला ओळखा सात्विक आहे तामसी आहे का राजसी कसं ओळखणार? जर माझ्याकडे येणारा तो जर उत्साही होत असेल, प्रसन्न होत असेल, माझ्या जीवनामध्ये तेज असेल, माझ्या बोलण्यामधून समोरच्याला भगवंताबद्दलचं प्रेम जागृत होत असेल आणि मला काम करताना सेवा करण्याची इच्छा जागृत होत असेल, समोरच्याला वाटतं ना का या माणसाची बोलल्यावर बरं वाटतं, याचा अर्थ लक्षात घ्या की आपण सात्विक आहोत. अन्यथा आपण सात्विक नाहोत. आपण सात्विक असेल तर आपल्यामध्ये तेज असतं आणि समोरचा सुद्धा उत्साही होतो. याला म्हणतात जंगम तीर्थ आणि हे संत होते. म्हणून आपण म्हणतो ना तर त्या महापुरुषाकडे पाहिलं की प्रसन्न वाटतं. ही सात्विकता आपल्या जवळ कोणी आलं तर त्याला वाटली पाहिजे. आणि जर वाटत असत तर आपण सात्विक आहोत. मग सात्विक माणसाला जन्म कोणता भेटतो हे पुढच्या श्लोकात मी अजून 2 श्लोकानंतर सांगणार. ही झाली सात्विक वृत्ती. आता दुसरी वृत्ती कोणती आहे? या श्लोकानंतर भगवंत सांगतात. हा तो श्लोक होता. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्त्वमृत्युत. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमासुरा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. लोभ प्रवृत्तिरारंभ म्हणजे माझ्या जीवनात जर लोभी वृत्ती असेल, बघा बरेच लोक असतात ना, शेजारच्यानी फ्रीज घेतलं मला गरज नाही तरी मी घेणार, शेजारच्यानी मोबाईल घेतला त्याच्यापेक्षा भारी मला हवा. लोभी वृत्ती राहते, दाखवायसाठी वृत्ती राहते आणि कुठल्याही गोष्टी करताना फक्त स्वार्थ राहतो. पहिला प्रश्न राहतो की माझा काय फायदा, मी का करू? ही जी स्वार्थी वृत्ती वाढती, लोभी वृत्ती वाढती, अशी जर वृत्ती असेल तर समजायचं आपण राजसी आहोत. आणि राजसी माणसाला पुढचा जन्म कोणता भेटणार हे पण मी सांगतो. आणि तिसरा जे आहे अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोहवच्च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. तामसी वृत्ती म्हणजे सारखी झोप येते, सारखा आळस येतो, सारखा प्रमाद राहतो, कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाही, कुठल्याही कामामध्ये उत्साह येत नाही. बघा एखाद्याच्या घरामध्ये तुम्हाला कायम अस्वच्छता दिसेल, अजिबात त्यांच्या घरामध्ये अशी प्रसन्नता वाटत नाही. मनी सारखा मोह राहतो. जिथं मोह राहतो, लोभ आणि मोहामध्ये फरक काय तर लोभ वस्तूवर असतो आणि मोह माणसावर असतो. लक्षात घ्या, जिथं सारखा मोह आहे त्या मोहापाठी देवही सोडून देतात लोक. आणि सारखा आळस, निद्रा, काम करण्यामध्ये कंटाळा, ही सगळी कसली वृत्ती आहे? तामसी. मग या 3 प्रकारच्या वृत्तीमध्ये मी कशात बसतोय आणि माझी गती काय असणार आहे? तर भगवंत 14व्या अध्यायामध्ये 18वा श्लोक सांगत आहे. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा. जो सात्विक वृत्तीचा माणूस असेल त्याला स्वर्ग सुख मिळेल. आता स्वर्गाचे द्वार म्हणजे काय? स्वर्गाचं द्वार म्हणजे काही ग्रह नाहीये, तर स्वर्ग सुख म्हणजे मला असा जन्म भेटेल का सगळं काही माझ्या मनाप्रमाणे, पत्नी माझ्या प्रमाणे ऐकणारी भेटेल, मुलं माझ्या मनाप्रमाणे ऐकणारे भेटतील, शेजारी मला माझ्या मनाप्रमाणे भेटणार. नाही तर आज बांधावरनं भांडण आहे, का बरं भांडण आहे? आणि भावाभावांमध्येच भांडण आहे, माझ्या मनाच्या विरुद्धच आहे. त्याच्यानंतर मला सगळं काही जे जिथं जाईल तिथं माझ्याच प्रकारे, आपण म्हणतो ना तिथं गेलो माझं काम पटकन होऊन गेलं, कसं काय झालं? याला स्वर्गसुख म्हणतात. स्वर्गसुखचा अर्थ काय तर मला प्रत्येक गोष्ट माझ्याप्रमाणे मिळणार, ही फुकट नाही मिळत. त्याच्यासाठी सात्विक वृत्तीने जगावं लागतं. आणि दुसरं जे आहे ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा. मध्ये तिष्ठन्ति म्हणजे जो आहे पृथ्वीलोक, त्याला जो राजसी आहे, जो लोभी, त्याला पृथ्वीलोक भेटतो. पृथ्वीलोक म्हणजे काय तर त्याला दुःख सहन करावं लागतं. आणि मग येता जाता फटके म्हणजे पत्नी पण त्रास देणारी भेटती, मुलं पण ऐकत नाही, शेजारी बाजारी ताप देणारे भेटतात, त्याला कायम पीडा सहन करावी लागते. म्हणून राजसी वृत्तीच्या लोकांना हा त्रास आहे, हा जन्म, ही गती आहे. आणि तामसी वृत्तीच्या लोकांना काय
तर तामसी जे लोक आहेत त्यांना काय, ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्नकृते उत्तिष्ठा, अधो गच्छन्ति तामसा. त्यांना जे आहे ना अधोगतीचं जीवन म्हणजे पशुजीवन, जे किडे मकोडे वगैरे जे आहे ना पशुजन्य पशुनी, त्याच्यामध्ये जावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा का आपला परीक्षक भगवंत आहे. आपण सात्विक आहोत, तामसी आहोत का राजसी आहोत हे आपणच आपल्याला चेक करा. म्हणून सात्विक वृत्ती वाढवा, आणि सात्विक वृत्ती वाढवायची असेल तर आपल्या प्रत्येक कामामध्ये भगवंताचं स्मरण करा. मग भगवंताचं स्मरण करा. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवर, याचा अर्थ काय, तर स्मरण म्हणजे कामधंदे सोडून द्यायचे का, तर नाही. आपलं प्रत्येक काम करताना भगवंताला आभार मानायला शिका. का सुख आलं का भगवंता तुझ्यामुळे आलं, आणि दुःख आलं तर भगवंता तू मला दुःखामध्ये सांभाळतो आहे, बाकी कुणी नाही, पण भगवंता तू माझा आहे. या भगवंताला वारंवार आठवणं, नियमित आठवणं, तर याला म्हणतात अंतकालेचे मामेवर स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. हा म्हणून अंतकाल समीप येत असताना मी भगवंताचं स्मरण करायचं. आणि अंतकाल म्हणजे मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो का अंतकाल म्हणजे फक्त देह ठेवणं नाही, तर झोप म्हणजे एक मृत्यू आहे, अज्ञानाचा एक मृत्यू आहे, अवस्थांचा एक मृत्यू आहे, आणि शेवट देह ठेवतो हा मृत्यू. या चारही वेळेला कायम भगवंताचं स्मरण करणं ह्या श्लोकाचा हा गर्भित अर्थ आहे. म्हणून आजच्या ज्या प्रवचनाचं जे चिंतन त्या श्लोकाच्या आधारे आपण केलेलं आहे, तर पुन्हा एकदा मी भगवंताला सांगतो की वैकुंठवासी प्रकाशराव यांची जीवात्म्याला भगवंता तू सद्गती प्रदान कर, आणि शोकाकुल तो परिवार आहे देशमुख परिवार, तर यांना सगळ्यांना ह्या दुःखातून बाहेर निघण्याची तू शक्ती प्रदान कर. हा जो आघात त्यांच्यावर आलेला आहे ते याच्यामध्ये समस्त त्यांचे मित्रमंडळी, आप्तेष्ट, गावकरी मंडळी सगळे सहभागी आहेत. तर भगवंता त्यांना या आघात सहन करण्याची शक्ती प्रदान कर, आणि त्यांना कुठल्याही प्रकारे सांभाळून घे, कुठला त्रास होऊ देऊ नको ही भगवंताला मी प्रार्थना करतो. आणि आजच्या प्रवचन सेवेचं चिंतन जे आपण केलं आहे त्याला मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वेत्र सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कश्चित दुःख मापण्यात, कोणीही उठू नका. कारण आता आपल्याला चिंतन झालेलं आहे, पण आपल्याला अध्याय घ्यायचा आहे. कारण हे जे दिवस आहे हे अतिशय पवित्र आहे, हे पुरुषोत्तम मासाचे आहे, आणि भगवद्गीतेमधील 15वा अध्याय हा पुरुषोत्तम आहे. आणि अशा काळात जर आपण पुरुषोत्तम योग घेतला, 15वा अध्याय घेतला, तर जे काही पितृदोष असतात, जे काही विधीमध्ये असलेल्या त्रुटी असतात, त्या सगळ्या निघून जातात. म्हणून आपल्याला जर येत असेल तर माझ्याबरोबर अध्याय म्हणा, नसेल येत तर शांतपणे ऐका. तर आपण जे आहे आता 15व्या अध्यायाचं शांतपणे पारायण करू, आणि या चिंतनाला इथेच विराम देऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं, छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोत्रं प्रवृद्धा तस्य शाखा, गुणा प्रवृद्धा विषय प्रवाला. अधश्च मूलानुनदन्ततानि कर्मानुबन्धे मनुष्यलोके. न रूपमस्य ततोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं द्विरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा, तथा पदं तत्परिमार्गितव्यं, यस्मिन् गतान् निवर्तन्ति भूया. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये, यथा प्रवृत्ति प्रसवा पुराणी. निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा. द्वन्द्वैर्मुक्त्वा सुखदुःखसंज्ञैः गच्छन्ति मूढा पदमव्यन्तत्. न तद्भासेते सूर्यो न शशाङ्को न पावका. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवंशो जीवलोके जीवभूतः सनातन. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरा. उरेद्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वास्यात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विगुणानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा. यदादित्यगतं तेजो जगद्भासेतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकं. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहं ओजसा. उष्णामि चौषधि सर्वा सोमभूत्वा रसात्मका. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं च दुर्विधं.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मता स्मृतिर्ज्ञानपपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् वागिमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्मन्या परमात्मेत्युदावृत यो लोकत्रयमाविश्य विवर्तव्येश्वरा यस्माक्षरपतितोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमानः स्यात् कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15 श्रीकृष्णार्पणमस्तु।